संभाजीनगरमध्ये असून आज रुग्णसेवा कर्तव्यास माझ्या गावचेच ॲक्सिडेंट झालं आहे, म्हणून मी त्यांना इमर्जन्सी आता मदत करायला आलो. त्यात या वैजापूरचा भैया यालासुद्धा मी आज मदत केली. माझं सर्व मायबाप जनतेला एकच विनंती आहे, बघा ज्या क्षेत्रामध्ये मला मी कुठल्याही प्रकारचं राजकारण करीत नाही, पण ज्या क्षेत्रामध्ये मला परमेश्वराने निवडलं, तर आज तुम्ही संभाजीनगरच्या हॉस्पिटलमध्ये कुठं बी सांगा तुम्ही मला सांगायचं का 5 लाख रुपये मला खर्च आहे. जर ते काम मी जर 50,000 40,000 केलं नाही तर मला चौकात येऊन बूट मारायचा. फक्त माझी एकच विनंती आहे की मी बाळासाहेबांच्या आशीर्वादाने काम करतो. तर आज जास्तीत जास्त आत्महत्या आपल्या संभाजीनगरच्या घाटीमध्ये होत आहे. आज आमदार, खासदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री आज 1 किलोमीटरच्या 1.5 किलोमीटरच्या अंतरावर राहत असेल, पण एकसुद्धा माझ्या गोरगरीब मायबाप जनतेला भेटायला कधी संभाजीनगरच्या घाटीमध्ये नाही आला. आज तो शेतकरी माझा आत्महत्येच्या दारात पोहोचलेला आहे. कुठल्याही प्रकारची आज मदत होईल नाही. जे आश्वासन केलं तर आम्ही का निवडून आल्यानंतर पहिल्यांदा आम्ही कर्जमाफी करू, तर कर्जमाफीची सुद्धा पूर्तता होईल नाही. आज जास्तीत जास्त आत्महत्या होत आहे आणि त्या आत्महत्या कशा कमी होतील त्यासाठी आम्ही 24 तास मी उद्धवजीच्या आशीर्वादाने मदत करतो. तुम्हाला एक सांगतो, जर हे केंद्रात राज्यात सगळं सरकार जर संभाजीनगरमध्ये बसले आणि यांना जर गोरगरिबाचा सुद्धा दिलासा देऊ शकत नाही, फक्त त्या गोरगरीब जनतेच्या जीवावर निवडून यायच्या, 4 ड्रेस बदलायचे, करोडोच्या गाड्या घ्यायच्या, इकून तिकडे हिंडायची, पण गरिबाच्या हिताचं एकसुद्धा काम नाही. हे मला खूप अवघड वाटतं. म्हणून मी आज 24 तास गोरगरिबासाठी सतत काम करीत असतो. आज संभाजीनगरची घाटी बघा कशी झाली असेल, कॅन्सर हॉस्पिटल बघा. पत्रकार बंधूंना सुद्धा मी विनंती करतो तर तुमच्याकडे गोरगरीब जनता ज्याला 1 लाख 1.5 लाख रुपये जरी लागले आणि माझा नंबर दिला तर कसं मी फ्रीमध्ये होईल, कसं कमी पैशात होईल, ते काम आज छत्रपती संभाजीनगरमध्ये करतो. आणि या सरकारला सुद्धा विनंती करतो तर आज संभाजीनगरचं बसस्टँडसुद्धा तुमच्याकडं सुधारलं जाईल नाही. आज जशीच तशी प्रगती तुम्ही बघा, बसस्टँडला जाऊन सुद्धा माझ्या 70 वर्षाचे वृद्ध ठोकर खाते आणि फ्रॅक्चर होते आणि घाटीला येते. ते बसस्टँड सुधरू शकत नाही तर हे संभाजीनगरचा काय विकास करणार आहे. आज माझी संकल्पना होती की प्रत्येक उड्डाणपुलाखाली शौचालयाची व्यवस्था व्हायला पाहिजे नव्हती, जशी बाबा पेट्रोल पंपावर झाली, पण ती पूर्ण उड्डाणपुलाखाली शौचालयाची व्यवस्था सुद्धा होत नाही. येणाऱ्या काळामध्ये जनता यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. हे फक्त आमदार, खासदार विकत घेऊ शकते, फोडाफोडी करू शकते, पण निष्ठावंत शिवसैनिक हे कधीही विकत घेऊ शकत नाही. हे तुम्ही लक्षात असू द्या. जय महाराज. उद्धव सेनेच्या एक कार्यकर्ता म्हणून आपण अगदी तळागाळातल्या लोकांपासून तर अगदी उच्च स्तरापर्यंत लोकांपर्यंत आपण एक सामाजिक काम करता, बाकी पक्षाच्या वतीनं अन्य कोणी काम करताना दिसत नाही. आता ज्या उद्धव साहेबांनी मला नियुक्ती केली पूर्ण मराठवाड्याची, आज मी मराठवाड्यामध्ये काम करतो. मला कुठली अपेक्षा नाही का काही नाही. आज आमच्या कुटुंबातले दानवे दादा असतील, तुम्ही बघितलं असेल तुमच्या चॅनलद्वारे, तर माझा व्हिडिओ 6 कोटी लोकांनी बघितला होता, दानवे दादाचा आणि माझा. पण हे असा शिवसैनिक आहे, मी प्रत्युत्तर देणार नाही, तेव्हा आमच्या कुटुंबातला प्रश्न होता. आज फडणवीस साहेबांनीसुद्धा मला ऑफर दिली ती, संजय केनेकर साहेबांनी मला ऑफर दिली ती, पण मी त्यातला नाही. आज गोरगरिबासाठी 24 तास झटणारा मी एक शिवसैनिक आहे आणि मला कुठलीही अपेक्षा नाही. तुम्ही मला सांगावं का त्या हॉस्पिटलला 1 लाख रुपयाच्या रुग्णाला खर्च आहे, त्याचं काम जर 10-20 हजार रुपयात नाही केलं मी, तर मला तुम्ही माझा कधी पण समाचार घेऊ शकता. आज मी 5 वर्षापासून सतत रुग्णसेवा करतो. 28 वर्षापासून मी या क्षेत्रामध्ये. मुंबईला सुद्धा संभाजीनगरच्या घाटीमधल्या ज्या छोट्या बाळाला हृदयाच्या शस्त्रक्रिया लागत असतील ते आपल्याकडे होत नाही घाटीला, तर मी मुंबईला सुद्धा फ्री केलो. उद्धव साहेबांनीसुद्धा मला तिथं गेट ऑफ इंडियापाशी मला सगळी व्यवस्था केली, मला राहण्याची सगळी व्यवस्था करी. त्यामध्ये आपले संभाजीनगरचे असू तर कुठले असू रुग्ण राहतात, कुठं शैक्षणिक कामासाठी जाते, कोणी आरोग्याच्या कामासाठी, कोणी पोलीस भरतीसाठी जाते. सगळी व्यवस्था मी मुंबईला सगळ्या आपल्या एक कुटुंब प्रमुख या नात्याने सगळ्याची व्यवस्था करतो. आपण रुग्णांची, गोरगरीब रुग्णांची सेवा करता, परंतु ग्रामीण भागातला शेतकरी जो आहे, जो खरा म्हणजे आपला पाठीचा कणा म्हणतात तसं शेतकरी आहे, त्यांच्या खूप समस्या आहेत. कर्जमाफीसुद्धा या संदर्भात आपण काही तुम्ही बघा ना, आज ज्यावेळेस निवडणुकीचं झालं त्यात GR काढला होता का आम्ही सत्तेत आल्यानंतर आम्ही कर्जमाफी करू, संपूर्ण कर्जमाफी करू. आज शेतकरी हवालदिल झाला आहे, रोजच्या आत्महत्या वाढलेल्या आहे. आज जे पेरलं ते उगायला सुद्धा तयार नाही. ह्या परिस्थितीमध्ये जर आपला शेतकरी येऊन थांबला आणि आज संभाजीनगरच्या घाटीमध्ये तुम्ही ऑब्झर्व करा, 2-3 आत्महत्या दररोज होत्या. काल मोबाईलचे रिचार्ज पे एक आत्महत्या झाली.
मग इतका आपला समाज महागाईमुळं सगळ्या याच्यामुळं इतका त्रस्त झालेला आहे का आत्महत्येच्या दारात पोहोचलेला आहे. ह्या लोकांनी निवडून यायचं आणि आपले भूखंड हडप करायचे एवढंच काम धरलेलं आहे. बाकी निष्ठा कुठं राहिली? आज जी निष्ठा होती उद्धव साहेबाकडे होते, सगळे सामान्य कुटुंबातले होते, माझ्यासारखेच होते. कोणी कारखान्यात काम करीत होतं, कोणी खरे साहेब काय असतील पहिल्याने काय होते, पण ते पक्षासोबत निष्ठेने, दानवसाहेब पक्षासोबत निष्ठेने. तसं जर आज निष्ठेने सगळे राहिलं असते, आज संभाजीनगरमध्ये सगळं सरकार बसलं असतं. कर्जमाफीला आपल्याला कुठलंही जायची गरज नव्हती. तुम्हाला माहिती आहे का उद्धव साहेबांनी 2 लाखापर्यंत कर्जमाफी कुठलीही अटी शर्त न करता एक इमिजिएटली ताबडतोब शेतकऱ्या दिली. पण यांना फक्त अजून 10 वर्षांनी काय व्हायचं, कोणचा समृद्धी कुणकुण जाणार आणि त्याच्या आसपास कसं जमिनी खरीद करायच्या आणि कसं डेव्हलप करायचं ते पुढचं नियोजन यांनी केलेलं आहे. आणि हे संविधानच्या पाठीमागं लागलेलं सरकार आहे. ते जास्त मेजॉरिटी दाखवून संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं, आम्ही आंबेडकरच्या घटनेनुसार चालणारे शिवसैनिक आहे. आणि जोपर्यंत आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वाने चालतो ना, तर आम्हाला जगातली कोणती ताकद हरू शकत नाही. ते आमदार खासदार काहीच नाही, त्यांना फक्त सिम्बॉल आहे. आज बाळासाहेबांसुद्धा सांगितलेलं आहे का जर असं जर काही करीत असेल तर यांना रस्त्यात तुडवा. पण शिवसैनिक शांत आहे, उद्धव साहेबाचा आदेश पाळते, पक्षाचा आदेश पाळते, संस्कृतीप्रमाणे राहते. नाही तर एक दिवस संभाजीनगर काय अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नेपाळसारखी परिस्थिती आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही बघितलं असेल ते आज माझे तरुण इतके परीक्षेला बेहाल झाले. आत्ता मोठ्या CITचा पेपर फुटीचा याचा त्याचा आपले कांगणे सर असतील, कॉक्रोच म्हणले ते सगळे माझे तरुण असतील, काय त्यांच्यावर बेततं. एक बी सुखी नाही या सरकारच्या काळामध्ये. मला याचं पूर्ण अभ्यास आहे, त्याच्यामुळे मी राजकारणाच्या क्षेत्रामध्ये जात नाही. कोरोनासारखी महामारी आली होती आणि तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदी उद्धव साहेब होते. त्यांच्यामुळे मोठी मानवी हानी होऊ शकली नाही, त्यांनी होऊ दिली नाही. याबद्दल आपलं काय मत आहे? तुम्ही हे सांगा, उद्धव साहेबाची दखल महाराष्ट्रानेच नाही पण कुटुंब म्हणून सर्व जगाने दखल घेतली आणि नंबर 1चे मुख्यमंत्री म्हणून घोषित केलं. पण काय कारण असं, जर जगाने त्यांची दखल घेतली उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून, तर ह्या आमदार खासदार जे आताचे पळकुटे समजा इकडे तिकडे पळते पैशासाठी, तर त्यांनी थोडा आदर्श घ्यायला पाहिजे ना. तर ज्याला मान सन्मान बाहेर देशातले लोक करते, तर मग आपल्या महाराष्ट्रात का नाही? उद्धव साहेबाचं काम कोरोनात बघितलं नाही का? मी सुद्धा रात्रंदिवस कोरोनात संभाजीनगरमध्ये काम केलेलं आहे, 24 तास काम केलं आहे, तुम्हाला सगळ्याला माहिती. आपलं पूर्ण नाव सांगा सर. मी राजू भैया जयस्वाल आहे. माझी खास करून मी राजकारण कुठल्याही प्रकारचं करीत नाही, पण माझी रुग्णांना, रुग्णाच्या नातेवाईकाला विनंती खास करून, तर मला कुठल्याही हॉस्पिटलला जाण्याच्या अगोदर तुम्ही रिपोर्ट टाकले तर मी 5 मिनिटामध्ये त्याचा रिप्लाय देतो. कसं होईल, कोणत्या योजनेत होईल, कसे पैसे लागतील, किमान कमीत कमी कोणत्या हॉस्पिटलला होईल त्या हॉस्पिटलचं नाव देतो. तुम्ही तिथं ॲडमिट व्हायचं, ज्या ठिकाणी तुम्हाला 1 लाख रुपये लागते कसं 10-20 हजारात होईल, ते मी काम आज संभाजीनगरमध्ये करतो. आणि बाळासाहेब बी बघते, सगळे परमेश्वर बघते. आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने दररोज संभाजीनगरचे मी 8 ते 9 लाख रुपये डेली वाचवतो. आणि माझा अजून दुसरा एक प्रश्न आहे. आज मला वेळ आहे थोडा बोलायला म्हणून बोलतो. आज मी मेडिकल प्रिंटवर किमान 3 वर्षापासून झटतोय. तर आज मेडिकल जे प्रिंट आहे, आज आपल्या मुंडे साहेबांनी चांगलं केलं का मेडिकल सक्ती बंद केली. पहिल्यांदा ज्या हॉस्पिटलला जायचं तिथूनच मेडिकल घ्यायचं, तिथंच काय करायचं काय नाही. म्हणजे ज्या हॉस्पिटलला आपण ॲडमिट झालो तिथं जर 10,000 रुपयाचं मेडिकलचं बिल होतं असेल तर दुसरीकडे ते 2-2.5 हजाराचंच होतं. तर त्याच्यामुळं आपले संभाजीनगरचे 2 कोटी रुपये आता सध्याला जास्त चालले. तर मग महिन्याला आपण 30-60 कोटी रुपये जास्त देतो फक्त मेडिकल लाईनमध्ये. तर मग 36 जिल्ह्याचे पैसे किती जाते दररोजचे? हा खूप मोठं गोड बंगाल. याच्यावर मी कमीत कमी 5 वर्षापासून झडतो. तर जर मेडिकल प्रिंट चेंज केल्या, आता सलाईनची नळी तिच्यावर 11.5 रुपये प्रिंट आहे खरेदीची, पण 170 रुपये कॅम्प्युटरला त्याच्यावर किंमत आहे, ती 170ला लागते. ICUमधलं औषध 390 रुपयाला, पण त्याच्यावर 2900 रुपये प्रिंट आहे, ते 2900ला घ्यावं लागतं. आज कमल नाईन बजाज ठिकाणी 11,365 रुपयाला काल इंजेक्शन 4 इंजेक्शन रुग्णांना सांगितले. ते आज 56,000चे इंजेक्शन मी फक्त 11,000 घेऊन द्या. आमचं हर्ष मेडिकल आहे तिथं 2800 रुपयाला भेटलं. पण हे कधी थांबायचं? याच्यासाठी मला तरी वाटतं संभाजीनगरमध्ये की आज आमदार, खासदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री बसले, ह्या गोष्टीवर जर विचार केला आणि खरोखरच
2 कोटी रुपये आपले आजचे संभाजीनगरचे दररोजचे वाचते. आपण कर्जमाफी काय काही ठिकाणी एका मिनिटात करू शकतो, पण ते करू शकणार नाही, कारण सगळे मंत्री महोदयाच्या फॅक्टरी आहे मेडिसिनच्या, ते प्रिंट चेंज करू शकत नाही. आपण जर सकाळी चहा घेतली तर 7 रुपयाला मिळते, रात्री लईत लई 10 रुपये देऊ शकतो किंवा 15 रुपयाला देऊ शकतो. पण हे यांचं असं काम आहे शॉर्ट बसल्यासारखं, का जर 20 रुपयाला गोळीची ट्रिप येते, त्याचे सगळे बिलं आहे माझ्याकडं, आणि ती जर माझ्या सामान्य कुटुंबातील लोकांना जर 250 रुपयाला ती ट्रिप घ्यावं लागत असली तर हे दिवसात चोरी करणारं सरकार आहे. मला याच्याकडे लक्ष द्यायला त्यांचं काम आहे, पण ते देऊ शकत नाही. थँक्यू सर. आपला 97 24 अजून एकदा 94 23 91 24 24.